हॅलो अँड वेलकम टू गोवा न्यूज नाव फ्रेंड्स. कालचो जो प्रोग्राम असलेलो, वन ऑफ द वंडरफुल प्रोग्राम विथ ओवर 7,000 अटेंडन्स. बरोपैकी हांगा आमी जो फायर शो आहलो तो पळयलो. बट सगळ्यान मोठो फायर जो आमी पळयलो तो आहलो युनियन मिनिस्टर नितीन गडकरीचो जो स्पीच. म्हाका अशें दिसतलें एक टीचर बसलेलो, ही वॉज हिटिंग अँड गिविंग एडवायजीस. तुमकां कितें दिसतालें जेन्ना तुमी काल ते स्पीच आयकले? त्याची स्पीच खरीच इन्स्पिरेशनल असलीच, पण त्याच्या बरोबर तुम्ही आता जसे म्हणले की बडी मारले. म्हणजे बडी म्हणजे कशें की हे करूंक ना ते करूंक ना, म्हणजे हे करपाक जाय ते करपाक जाय, ही गोष्टी ह्या तेज्या भाशणांच्यान तेजे खुबशे आशिल्ले भितरच्यान. म्हणजे आणि जशें की प्रोजेक्टाचे जे आमी हे इतले दिवपाक शकता ते जितले दिवपाक शकता, मीन्स जो फायनान्स आसा आणि हे तुम्ही करपाक जाय. आणि खुबशे गोष्टी त्या हेचेर उलयल्ले आसा. सगळ्यान पहिली गजाल एक म्हाका दिसली भितरच्यान, ते म्हणजे वरुणापुरी जंक्शन आसा, जे एन्क्रोचमेंट आसा नेवीचे, त्या नेवीचे ताणें लक्ष घातले. कित्याक कारण लास्ट टाइम ताणें ते पळयले तेजो तो टॉपिक आयल्लो बीन आसलोय बीन हांगाय आणि एनएसडी हय एनएसडी कडे. आणि त्याच बरोबर ताणें काल सेम परत एकदा तांकां वॉर्निंग दिल्ल्या भशेन अशें आमी म्हणूंक शकता. कारण ताणें म्हटलें जर तुमचे कडेन एन्करेजमेंट जायना गव्हर्मेंटा कडेन, आमच्या गव्हर्मेंटा कडेन जर जायना तो एन्करेजमेंट जर काडपाक आणि ते आयकना जाल्यार आमकां सांगा, आमकां मीन्स येस येने कितलो व्हडलो स्टेटमेंट. स्वाभाविकच आसा, कित्याक कारण लोक हांगसर पळयता तो कितले सफर जाता ते. आमी जेन्ना दाबोळी एअरपोर्टार येता, वर्णापुरी मांगुरी येता, त्या भागान पळय जाल्यार जे वर्णापुरी गेटी नवीन जे एन्करेजमेंट केल्ले आसा, कितल्या लोकांनी ताका हे केल्ले आसा, म्हणजे कंप्लेंट दिल्ली आसा. दाजी सालकर खुद्द वास्कोचे आमदार आसा, तेणी सुद्दां वचून तांकां सांगलें आसा की फाटी काडा म्हणून. तेंच्यांनी फाटी काडटा एश्युरन्स सुद्दां दिल्ले आसा, कमिटमेंट केल्ले आसा, पूण फाटी घेयना. आता नितीन गडकरी जेन्ना गोंयांत येता आणि जेन्ना वास्कोन येता पळय तांकां ते एन्करेजमेंट दिसता. आणि मुद्दम हांवें एक नोट केला, नितीन गडकरी बाब जेन्ना येता तो रोडांसून येता आणि मुद्दम तो नोट करता की ते अजूनही काडूना आणि ताका तितलोच राग आसा की अजूनही नेवी फाटी. आणि सेकंड थिंग सीएमन डायरेक्ट सांगलेलें आसा, जर तुमचे कडेन हे जायना, हे पॉसिबल ना जाल्यार आपूण कितें ते करता. NHAI जे आसा ते हायवे अथॉरिटी तांकां सांगून ते बुलडोज करून ते सगळे काडपाक येता म्हणून सांगलेलें आसा. आणि हेजो अर्थ मोठो स्टेटमेंट. हेजो अर्थ पळोवपाक गेल्यार तेजो सीएम खंय तरी मातसो भिल्यार दिल्लो आमकां, कित्याक सीएमाचे हितून कॅपेसिटी हे जागना. म्हणजे जे आमचे हांगसरले गव्हर्मेंट आसा, लोकल एडमिनिस्ट्रेशन आसा, तेंचे कडेन जागना. जर जालेले बुलडोजर घालतो म्हणजे तेन्ना सगळे मातशे दचकले सुद्दां पळोवपाक गेल्यार. कारण नितीन गडकरीचो खरंच तो हेच असो आसलो, कित्याक पॉयंटूच असो आसलो, कित्याक लागून काम करना खंय तरी बडी मारपा जाय. आणि बडी त्यांनी मारलेली आसा काल तेंचेर. आता ही बडी मारलेली आसा, पण ती बडी कित परत लागता काय ना ते आमच्या गव्हर्मेंटाचेर डिपेंड आसा. एक जे हांवें नोट केलेलं आसा फ्रेंड्स, की जे काल ते सपने म्हणले दॅट रिव्हॉल्विंग टावर रेस्टॉरंट अँड अदर फॅसिलिटी. जेन्ना नितीन बाब गडकरी हे उलयताले, मुद्दम जे स्टेजीर बसलेले गोवन लिडर्स आहात तेंचे तोंड पळयतालो. कित्याक म्हाकाय खबर आहा की जेन्ना नितीन बाब उलयतालो, नितीन गडकरी बाब जेन्ना उलयतालो अबाउट दीस प्रोजेक्ट, तांकां खबर आसा की हे NGO आणि जे बाकी जे लोक आसा दे विल डेफिनेटली क्रिएट प्रॉब्लेम. आणि हे जे म्हणटा ते इतले इजी ना. सो ते दिसून येताले. पण जे स्वप्न आहले, इफ इट इज रियली मटेरियलायज, एक गोंयकाराक एक अभिमानाची गजाल की सच आर्टिस्टिक और सच वंडरफुल प्रोजेक्ट विल बी इन गोवा. आमचे कोर्तालीम. सेकंड थिंग तांणी सांगलेलें आसा की एशियातलो तो तर वर्ल्डातलो व्हडलो आकर्षण आसा की एका जे ट्युरिस्ट येता पळय हांगसर गोंयांत येता पळय तांकां, तितून ते विविंग टॉवर आसतले, तितून कॅप्सूल्स सारखे जे लिफ्ट आसा ती आसतली, तितून तेजेन पॅरलल तांकां एक वे आसतलो, जेणे करून सगळे गोंयचो आसा तो सगळो गोंयचो आसा तो म्हणजे व्यू दिसतलो. आणि हितून कितलो फायदो जालो, बोटिंग आणि सगळें सांगलें आसतलें, हँडलूम आणि कितें. ताजें इंटेंशन अशें आसा की आमकां गोंयांत खंय तरी ट्युरिझम आनीक चड बरें मेळचें, खंय तरी आमचो रेव्हेन्यू वाडचो, हो इंटेंशन आसा. म्हणून त्या प्रोजेक्टाचेर ते चडशे उलयला. आणि हेच उल्लेख इवन जेन्ना गार्डियन मिनिस्टर मॉविन गुदिनो उलयताले, हे उल्लेख सेम केलेलो आसा की सगळे जे आमकां मेळटा ते नितीन बाब गडकरी कडेन मेळटा, पण सेंट्रल जे फायनान्स आणि बाकी जे मिनिस्ट्री आहात तेंचे कडेन मेळना. सो ते दुःख व्यक्त केलेलं आसा. पण खरेंच अभिमानाची गजाल आसा दॅट इंडियन गव्हर्मेंट, युनियन गव्हर्मेंट, स्पेशली रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री इज गिविंग टू मच टू गोवा. सबंद म्हाका दिसता फ्रॉम पत्रादेवी टू कोलेम एक हायवेचे जे ऑब्स्टिकल आसलेले, तो जो मिसिंग लिंक आसलो तेजोय इनॉग्रेशनाचे उलयलेले आसा. आणि त्यांची इच्छा आलेली की तो फाउंडेशन स्टोन सुद्धा घालचे.
कशें दिसता तुमकां? खरेंच पळोवपाक गेल्यार गोंयची उदरगत जाल्ली आसा आनी नितीन गडकरी म्हणला इतलो 440,000 करोड दिल्ले आसा आनी ह्यान फुडें दिवपाची गोंयाक गरज आसची ना अशें म्हटलें तेणें. पण म्हाका दिसना गोंयचो डेव्हलपमेंट चालू उरतलो आनी नितीन गडकरी जो पर्यंत युनियन मिनिस्टर आसा जे हेजो तो स्पेशल कनेक्शन गोवा तो दीत रावतलो दिसता स्पेशली मुरगांव आनी तो दीत रावतलो दिसता. आनी तर माविन गुदिनो जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ताका काय तो सोडचोच दिसता म्हाका लोक दिसता काय न्हू. आणि म्हाका दिसता की जे कालचे स्पीच आसलेले ह्या मुद्दम तुम्ही सगळ्यांनी पळोवचे बिकॉज ही इन ही स्पीच कॅटेगरिकली तो बरे उतरांनी जे बडी मारता एज अ टीचर ती बडी अशी आसा त्यांचे, कारण त्यांचे ऑब्जर्वेशन खूप शार्प आसा. कारण त्यांनी म्हाका फुल एका ताणें पळयलें आसतलें खंय खंय कितें कितें लॅकिंग आसा. जर आमी इतले सगळे तुमचे कडेन दिता पावयता फायनान्स जाता जाल्यार तेजेर खंय तरी तेजो बरो वापर जावपाक जाय असं ताणें इनडायरेक्टली म्हटलें. म्हणजे जशें की तुमी म्हणटा की बडी, तशेंच एका उतरान तेंच्यांनी हेवूय म्हटलां की गोवा गव्हर्नमेंट मातशें खंय तरी डुलत 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 असो एक शब्द तुतारी भशेन, म्हणजे कशें की डुलत 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 जो आसा पळय न्ही तो शब्द सुसेगाद, इनडायरेक्टली ताका सुसेगाद म्हणपाक जमूंक ना. पण आमकां तरी दिसता की ते डुलत डुलत म्हणल्यार खंय तरी गोंयकार खरोच सुसेगाद. त्या उतरांनी तरी आमकां दिसलें की खरोच आमचो गव्हर्नमेंट सुसेगाद काय. पण वन ऑफ द इंटरेस्टिंग स्पीच म्हाका तरी आवडलें आयकपाक, सगळ्यांकी आवडला आसतलो. पळया एक्चुअली कितें उलयलें नितीन गडकरी बाबा. पोर्ट कनेक्टिव्हिटीचा हा 645 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि मोरमुगाव पोर्ट दक्षिण गोवापर्यंत 18 किलोमीटर पैकी 13 किलोमीटर 4 लेनचं काम जवळपास 474 कोटी रुपयाचं यापूर्वीच पूर्ण झालेलं आहे. उर्वरित 5 किलोमीटरचं काम 2 लूपमध्ये करण्यात आलेलं आहे 645 कोटी रुपयाचा. लूप 1 मध्ये कर्णापुरी ते साडा जंक्शन MPD गेट 1 पर्यंतच्या कामाचं लोकार्पण मी जानेवारी 2022 मध्ये केलं होतं. आता लूप 2 रवींद्र भवन ते MPT गेट 9च्या कामाचं लोकार्पण होत आहे. याचा मला विशेष रूपाने आनंद आहे. या लूपमध्ये ROB डाऊन रॅम्प ॲट बैना, अप रॅम्प ॲट वास्को याही कामाचा समावेश आहे. मी ज्यावेळी विद्यार्थी होतो तेव्हा पहिल्यांदा गोव्यामध्ये आलो होतो त्यावेळी या भागामध्ये किती ट्रॅफिक जाम होता याचा मी अनुभव घेतला होता. पण मला अतिशय आनंद आहे की आता वरतून रोड झाल्यामुळे खालचा रस्ता चांगला होईल आणि त्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक पण राहणार नाही, प्रदूषण पण राहणार नाही आणि त्यामुळे या भागातल्या लोकांची केवळ वेळेची बचत होणार नाही तर त्याचबरोबर या प्रकल्पामुळे एक मोठा रिलीफ देखील आपल्या सगळ्यांना प्रदूषण कमी होईल, ट्रॅफिक जाम पासून पण मुक्ती मिळणार आहे. आज एकूण 5 कामाचं भूमिपूजन झालेलं आहे. 3,350 कोटी रुपयापैकी 4 लेन फ्लायओव्हर फ्रॉम MES कॉलेज जंक्शन टू बॅगमालो जंक्शन अँड 4 लेन VUP ॲट क्विनीनगर जंक्शन ऑन NH 566 हे 4 किलोमीटरची किंमत 472 कोटी रुपये आहे. माझी मुख्यमंत्र्यांना आणि मुख्य सचिवांना विनंती आहे की मी या रस्त्याचं जेव्हा जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा या रस्त्यामध्ये काही सरकारी लोकांनीच अतिक्रमण केलं असा माझा डाऊट आहे, कारण त्याची विड्थ काही बरोबर नाही आहे. आता हे काम करण्याच्या आधी हा रस्ता तुम्ही मोजून घ्या आणि आपल्या रेकॉर्डप्रमाणे जे असतील त्यांना नोटीस द्या आणि ते पाडायला लावा आणि त्यांनी जर मुदतीत नाही पाडलं तर बुलडोजर लावून मी पाडून देण्याची व्यवस्था करून देईन. मोजून घ्या एकदा. दुसरं असं आहे की यामध्ये एक अजून CM साहेबांना विनंती आहे की फ्लाईंग झोनमध्ये काही अडचणी आहेत. त्याकरता आपल्या लेवलवर आपण एक मीटिंग बोलवून घ्या आणि नेव्हीनी काही जागा आपली आहे असं म्हटलेलं आहे. माझा अंदाज आहे की नेव्हीचीच बिल्डिंग जी आहे कंपाऊंड वॉल तिनेच रोडवर अतिक्रमण केला. मी 2-4 वेळा आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. एकदा हे मोजून घ्या. कायदेशीररित्या ते अतिक्रमण असेल कोणाचंही असो आपण त्यांना नोटीस देऊ आणि त्यांची जागा मोकळी करून घेऊ. जानेवारी ज्यावेळी 2022 मध्ये मी आलो होतो तेव्हा या रोडवर बरेच ॲक्सिडेंट होत होते. तेव्हा एअरपोर्ट रोड NH 566च्या लांबीत बऱ्याच ठिकाणी ग्रेड जंक्शन असल्यामुळे ॲक्सिडेंट होत असल्याची बाब माझ्या लक्षात आली आणि त्याच वेळी मी
आमचे अंशू माले जे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की हे बरोबर नाही. या विमानतळावर ॲक्सिडेंट होतात याचे कारण तुमच्या चुका आहेत. तुम्ही हे ताबडतोब रेक्टिफाय करा. त्या दृष्टीने हा प्रोजेक्ट तयार झाला. आज मला अतिशय आनंद आहे की 460 कोटी रुपयाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे. 5% प्रोग्रेस झालेला आहे आणि 2026 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रोडवर ॲक्सिडेंट होणार नाही याचा मला विशेष रूपाने आनंद आहे. कारण देशामध्ये दरवर्षी 5 लाख ॲक्सिडेंट होतात, 1,80,000 लोक मृत्युमुखी पडतात आणि अनेक वेळा शाळेच्या एंट्री आणि एक्झिट पॉईंटवर ॲक्सिडेंट होतात. माझी आपल्याला विशेष रूपाने विनंती आहे की ही संख्या आता वाढत चाललेली आहे. तेव्हा आपण गोव्याच्या ब्लॅक स्पॉट स्टेट हायवेवरचे, नॅशनल हायवेवरचे जे आहेत ते शोधा आणि जे नॅशनल हायवेचे असतील ते नॅशनल हायवेला सुधारायला सांगा. जे स्टेट हायवेचे असतील, महानगरपालिका, नगरपालिकांचे असतील, पोर्टमधले असतील, त्यांना सुधारायला लावा. आणि गोव्यात 2 गोष्टी आपण जरूर करा. एक, गोव्याला प्रदूषण मुक्त करा आणि दुसरं, गोव्याला अपघात मुक्त करा. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बांधण्यात आलेल्या त्याची लांबी 2.7 किलोमीटर आहे. काही ठिकाणी पियर्सची उंची 42 मीटर, जवळपास 142 फीट इतकी जास्त होती. त्यामुळे हे काम खूप चॅलेंजिंग होतं. परंतु मला आनंद आहे की लिंक रोडचे काम अतिशय कुशलतेने विथ क्वालिटी पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि आता नवीन एअरपोर्ट देखील जोरात सुरू आहे. जुवारी केबल स्टेट ब्रिज जे आहे हा 2,530 कोटी रुपये. 8 लेन केबल स्टेट ब्रिज लेंथ आणि ब्रिज इन्क्लूड्स अप्रोच 13 किलोमीटर आणि यामध्ये 2 पिलर्समध्ये 360 मीटरची लांबी असलेला हा देशातला दुसरा पूल आहे. मला अतिशय आनंद आहे की याचं डिझाईन पण खूप चांगला आहे. मी या ठिकाणी व्ह्यूअर गॅलरी जी जागतिक आकर्षणाचं केंद्र होईल अशी सुरू करण्याबद्दलची योजना तयार केली होती. दोन्ही बाजूला कॅप्सूल लिफ्ट आहे आणि मांडवी नदीच्या काठी जी जमीन आहे ती गोवा सरकारने द्यावी. त्या ठिकाणी पार्किंग, रेस्टॉरंट, टुरिस्ट करता चांगल्या प्रकारचं इंटरनेट आणि या ब्रिजच्या बॅकग्राऊंडला लाईट अँड साऊंड शो तयार करण्याची माझ्या मनातली कल्पना होती. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प आम्ही करतो अशी मागणी माझ्याकडे केली. आज माझी इच्छा होती की त्याचंही भूमिपूजन व्हावं, पण सरकार असंच डोलत चालतं. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये जरा डोलणाऱ्या सरकारला जरा तुतारी लावा, तेव्हा बैल धावतात. तशी तुतारी तुम्ही टोचली तर लवकर होईल. आता त्या प्रकल्पामध्ये अजूनपर्यंत लिस्ट त्याच्या नावाने न केल्यामुळे त्यांना अपॉइंटमेंट डेट देता आली नाही. ती आपण लवकरात लवकर द्यावी अशी मला विनंती आहे. 125 मीटर उंच ऑब्झर्वेटरी टावर हा त्या ठिकाणी बनणार आहे. 270 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना विश्वासाने सांगतो की हा प्रकल्प केवळ गोव्याचा नाही, महाराष्ट्राचा नाही, भारताचा नाही, तर जागतिक आकर्षणाचा केंद्र होणार आहे एफेल टॉवर सारखा. आणि येणारा प्रत्येक टुरिस्ट वरती जाणार आहे. त्यामुळे त्याच्या खाली जी जागा आहे त्याचा आर्किटेक्टकडनं उत्तम डिझाईन जर केलं तर या प्रकल्पातून एकीकडे मांडवी नदीमध्ये बोटिंग पण सुरू होईल, वॉटर स्पोर्ट्स पण होतील, एंटरटेनमेंट झोन पण येईल, रेस्टॉरंट्स येतील, गोव्यातलं हँडलूम, हँडीक्राफ्ट पण देता येईल आणि या सगळ्यामुळे गोव्यातल्या हजारो तरुणांच्या हाताला काम पण मिळेल. तेव्हा हा प्रकल्प आपण लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. या 2 टावरमध्ये एक वॉकवे आहे आणि टॉवर आणि वॉकवेच्या मधून तुम्ही संपूर्ण गोवा बघू शकाल एवढी त्याची उंची आहे. तेव्हा मला असं वाटतं की कॅप्सूल लिफ्टने वरती जाणं, 2 टावरमध्ये असणारा वॉकवे याचा आनंद घेणं आणि व्ह्यूअर्स गॅलरी आणि कॉफी शॉपमध्ये जाऊन बसणं, याकरता प्रत्येक जण इथे येणारा पर्यटक हा गेल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा याचा आपण जरूर हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी विनंती आहे.